नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत धुमोने SVBTच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत करतो। बेशक मंजिल मिलेगी भटक कर ही सही, लेकिन गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं। तो जो घर से निकले ही नहीं त्यांच्यासाठी आपण एक न्यू टार्गेटेड बॅच घेऊन येत आहे। न्यू टार्गेटेड बॅच ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चरचा कंप्लीट ॲग्रिकल्चर हे कंप्लीट करून घेतलं जाईल। त्याच्यामध्ये बघा आता एग्जाम आणि एग्जामच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे। सर्वात आधी तर तुम्ही पहा मेजर सब्जेक्ट ज्याच्यामध्ये आले तुमचे ॲग्रोनॉमी नंतर दुसरा आला सॉइल सायन्स, नंतर आला हॉर्टिकल्चर, आणि फोर्थ आला ॲनिमल हस्बंड्री। सोबत एंटोमोलॉजी प्लस पॅथॉलॉजी हे सब्जेक्ट सुद्धा। पण याच्यावरून तुम्हाला आता जनरल ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी अभ्यास तर याच्यामधून करतात, पण सध्याचा जो ट्रेंड सुरू आहे त्या ट्रेंडमध्ये तुम्हाला लक्षात येईल की मायनरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत, मायनर प्लस अलाइड। आता इकडे बघितलं तुम्ही बाकी आणखी इकॉनॉमिक्स आहे, एक्सटेन्शन आहे, सोबत बायोटेक आहे, पण त्याच्यामधून तुम्हाला एक्झामचं जर तुम्ही चेक केलं, फॉर एक्झाम्पल IBPS AFO झाली, नाबार्ड झाली, RRBSO झाली, याच्यामध्ये तुम्हाला त्या पार्टमधून कमी क्वेश्चन दिसतात। आणि जर तुम्ही ट्रेंडिंग एक्झाम बघसाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अलाइडमधून जास्तीत जास्त या पार्टवरून जास्त क्वेश्चन दिसत आहेत। सध्या झालेली MCIR, आधी असं होत होतं की MCIR मध्ये तुम्हाला अलाइडमधून क्वेश्चन दिसत नव्हते, जेवढा जनरल ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे त्याच्यामधून तुम्हाला फिशरीवरून क्वेश्चन दिसत नव्हते, नंतर फॉरेस्ट्री झाला, फॉरेस्ट्रीवरून क्वेश्चन नव्हते, ॲपिकल्चर झाला, सेरिकल्चर झाला, या पार्टवरून क्वेश्चन दिसत नव्हते। पण यावर्षी 2024ची ही जी MCIR झाली याच्यामध्ये तुम्हाला 15 ते 20 क्वेश्चन या अलाइडमधून पाहायला मिळतील, 15 ते 20 क्वेश्चन। पण विद्यार्थ्यांनी यावेळेस सुद्धा ह्याच चुका केले की अलाइडवर जास्त भर न देऊन ते इकडे जे सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स आहे, नंतर एक्सटेन्शन आहे, हे जे मायनर सब्जेक्ट आहेत यांच्यावर जास्त भर दिला गेला। पण जर समजा आपल्याला शेतीमध्ये किंवा गव्हर्नमेंटचं जर तुम्ही आपण पाहाल, ज्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटचा जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये आहे फार्मरचं जे इन्कम आहे आपल्याला डबल करायचं आहे। पण फार्मरचं इन्कम जे डबल केलेलं आहे ते फक्त शेती करून आणि क्रॉप प्रोडक्शन घेऊन हे फार्मरचं इन्कम डबल होणार नाही आहे। त्याच्यासाठी तुम्हाला अलाइड सेक्टरचं जेणेकरून शेतीसाठी असणारा जोडधंदा, ज्याच्यामधून तुम्हाला एखाद्या वेळेस खूप जास्त नुकसान झालं, जसं तुम्ही क्रॉप प्रोडक्शन घेतलं त्याच्यामध्ये खूप जास्त नुकसान झालं, आसमानी संकट आहे, सोबत पाण्या पावसाचा अंदाज कळत नाही, मग याच्यामुळे तुमच्याकडे दुसरं एक इन्कम असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये मग अलाइड सेक्टरमध्ये सब्जेक्ट आले फॉरेस्ट्री, फिशरी, नंतर आहे ॲपिकल्चर प्लस सेरिकल्चर। आणखी एक्झाममध्ये दिसतील क्वेश्चन तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम्स, आणि सध्याचा जो ट्रेंड सुरू आहे या ट्रेंडमध्ये तुम्ही कुठलीही एक्झाम बघा, फॉर एक्झाम्पल जशी ग्रामसेवकची परीक्षा आहे, ग्रामसेवक आताच ग्रामसेवकच्या काही शिफ्ट झालेल्या आहेत, काही सुरू आहेत। ग्रामसेवक नंतर कृषी विस्तार अधिकाऱ्याची एक्झाम झाली, कृषी विस्तार, नंतर कृषी सेवक। याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन या पार्टमधून दिसतील, पण काही क्वेश्चन मेन फोकस या पार्टमधूनही दिसतील, म्हणून हा पार्ट जास्त इम्पॉर्टंट आहे। तर आपल्या इथं हा पूर्ण पार्ट तुमचा कव्हर करून घेतला जातो विथ अलाइड सब्जेक्ट, मेजर सब्जेक्ट प्लस मायनर सब्जेक्ट, सोबत टेस्ट सिरीज किंवा ज्या टेस्ट आहेत ॲक्च्युअल जसा एक्झामचा एक्सपिरियन्स राहतो, फॉर एक्झाम्पल जसा आपण मेन फोकस आपला राहतो AFO, कारण AFO जो आहे तो ॲग्रिकल्चरवाल्यांचा सण आहे आणि तो सण जवळजवळ 4 महिन्यावर येऊन थांबलेला आहे। आता 4 महिन्यानंतर 9 नोव्हेंबरला तुमची IBPS AFOची प्री आहे। मग त्याच्यासाठी आपण करत काय आहोत,
फक्त 4 महिने, 4 महिन्यामध्ये तुम्हाला प्रिलिमचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामध्ये मॅथ आहे, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे आणि मेन्समध्ये जो आहे तो पोर्शन आहे ॲग्रिकल्चरचा. ॲग्रिकल्चरच्या पोर्शनसाठी तुम्हाला 45 मिनिटामध्ये 60 क्वेश्चन सॉल्व करावं लागतात. हा झाला मेन्सचा पोर्शन. या 60 क्वेश्चनमध्ये मग या पूर्ण होल सिलेबसमधून कुठूनही क्वेश्चन तुम्हाला विचारला जातात. त्याच्यामध्ये करंट गव्हर्नमेंट स्कीम आहेत, काही करंटचा आता जे थर्ड ॲडव्हान्स एस्टिमेटनुसार काही करंटचा डाटा आलेला आहे त्याच्यामधून क्वेश्चन राहतात. प्लस इकडचा जो मेजर पोर्शन आहे या पोर्शनवरून तुम्हाला जास्तीत जास्त आहे 7 ते 8 क्वेश्चन ॲनिमल हजबंड्री प्लस हॉर्टिकल्चर आहे, सॉईल सायन्स आहे, ॲग्रोनॉमी आहे. हा पोर्शन कंप्लीट करून प्लस तुम्हाला भर द्यायची आहे मायनर किंवा अलाइड सब्जेक्टवर. तर आता जी आपली बॅच सुरू होणार आहे त्या बॅचबद्दल मी तुम्हाला सांगतो. जसा हा पोर्शन तुमचा कशा प्रकारे कंप्लीट करून घेतला जातो. तर हे सर्व तुमची डेली 1 तासाची बॅच होईल. 1 आवर डेली बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला कलरफुल PPTs व्हिडिओज यांच्यासोबत तुम्हाला कन्सेप्च्युअल टीचिंग केलं जाईल. सोबत ज्या टेस्टबद्दल मी बोललो, वीकली तुमची टेस्ट घेतल्या जाते आणि टेस्ट अशा वेळेला घेतल्या जाते टेस्ट ज्या दिवशी आहे ते तुम्हाला सांगून घेतल्या जात नाही. म्हणजे जो पार्ट तुमचा कंप्लीट झाला हा तुम्हाला कंप्लीट जो पार्ट आहे तो तुम्हाला वाचतच राहावं लागणार आहे, नोट्स वाचत राहावं लागणार आहे. कारण तुमची एका हप्त्यामध्ये कधीही टेस्ट होऊ शकते झालेल्या पार्टवर. तर ती टेस्ट पण ॲक्च्युअल तुमची 60 क्वेश्चनची टेस्ट राहते जे तुम्हाला 45 मिनिटात कंप्लीट करावं लागते. अशा प्रकारे ही आपली बॅच सुरू होणार आहे. आणि बॅच कधीपासून सुरू होणार आहे तर बॅच बघा, बॅच सुरू होणार आहे तुमची 1 जुलै. 1 जुलैपासून बॅच सुरू होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे ॲडमिशन सुरू आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एकतर क्लासला व्हिजिट द्या किंवा आपलं एक SVBTचं ॲप आहे, SVBT ॲप. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 1 जुलैपासून जेव्हा बॅच सुरू होईल, या 1 जुलैचा जो टायमिंग आहे तो आहे सकाळी 7 ते 8 वाजताचा. प्लस याच्यासाठी तुम्हाला दिल्या जाईल 7 डेज फ्री डेमो. 7 दिवस तुम्ही फ्री डेमो करू शकता. तुम्ही क्लासवर आले तरी इथं ऑफलाईन डेमो करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा करू शकता. ऑनलाईन प्लस ऑफलाईन, ऑनलाईन प्लस ऑफलाईन. तर ऑफलाईन जे स्टुडंट्स इथं आहेत ते इथं येऊन डेमो करू शकतात. या ऑनलाईनसाठी तुम्हाला SVBTचं ॲप डाउनलोड करणे. डाउनलोड केल्यानंतर हा माझा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. नंतर मी तुम्हाला लाईव्ह बॅचमध्ये ॲड करून देईल. त्यानंतर तुम्ही घरी बसूनसुद्धा लाईव्ह हा जो डेमोचं जे सेशन आहे हे घरी बसून लाईव्ह डेमो सेशन करू शकता. प्लस आणखी आपला जो प्रिव्हियस कोर्स आहे ॲग्रिकल्चरचा, हा पूर्ण कोर्स या ॲपवरती अवेलेबल आहे. तो पण तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. पण त्याच्यामध्ये कसं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड पूर्ण बॅचेस दिल्या जातील, रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला मिळतील. प्लस सोबत ज्या प्रत्येक टॉपिकवरच्या ज्या टेस्ट आहेत ह्यासुद्धा मिळतील. तर अशा प्रकारे ही आपली बॅच 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. म्हणजे येणाऱ्या मंडेपासून ही बॅच सुरू होणार आहे सकाळी 7 वाजता. ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची आहे किंवा जॉईन करायची आहे ते आपल्या SVBTला येऊन इथं सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा यूट्यूबवर जर तुम्ही SVBT अमरावती यूट्यूबवर जाऊन हे सर्च केलं तर तिथून सुद्धा तुम्हाला क्लासचा कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल. ओके. तर अशा प्रकारे ही आपली बॅच सुरू आहे. प्रिव्हियस बॅच जी आहे ती पण सुरू आहे. त्याच्यामध्येही तुम्ही जर तुम्हाला कंटिन्यू करायची असेल, तुमचा प्रिव्हियस अभ्यास असेल, अंडरस्टँडिंग तुमची व्यवस्थित असेल तर प्रिव्हियस बॅचमध्ये आता नेक्स्ट टॉपिक आपण त्याच्यामध्ये एंटोमॉलॉजी सब्जेक्ट सुरू आहे. नेक्स्ट टॉपिक मी आता गव्हर्नमेंट स्कीम आणि करंट सिनारिओ घेणार आहे. त्याच्यामध्येही तुम्ही कंटिन्यू करू शकता. जी बॅच संध्याकाळी सुरू आहे, संध्याकाळी 5 ते 6. आणि सकाळचा आपला टायमिंग जी नवीन सुरू होईल त्याच्यामध्ये आहे सकाळी 7 ते 8, ज्याच्यामध्ये पहिला टॉपिक आपण सुरू करणार आहे ॲनिमल हजबंड्री. ठीक आहे.
तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे गरजू विद्यार्थी असतील ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. कारण बऱ्याच वेळेस असं होतेच की IBPS AFOची एक्झाम किंवा कुठलीही एक्झाम म्हणा, एक्झामची नोटिफिकेशन पडल्यानंतर मग विद्यार्थ्यांना जाग येते की आता आपण अभ्यास करायचा. पण ॲग्रिकल्चरचा सिलेबस तुम्ही पाहिला तर खूप मोठा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट जर तुम्ही सब्जेक्ट घेतले तर 20 सब्जेक्ट आहेत, प्लस गव्हर्नमेंट स्कीम्स, आणि हे भरपूर वाचत खूप वेळ तुम्हाला लावा लागणार आहे. आणि ॲग्रिकल्चर अशा सब्जेक्ट आहे ज्याच्यावर फक्त एकच ऑप्शन आहे, रीडिंग अँड ओन्ली रीडिंग. त्या रीडिंगशिवाय तुमचं, कारण एक्झाम येईपर्यंत तुम्हाला जवळपास 4 ते 5 तरी तुमच्या रिव्हिजन झाल्या पाहिजे कंप्लीट ॲग्रिकल्चरवर. सोबत मग तुम्ही जसा जसा क्लास सुरू आहे, जेवढं मी शिकवतो त्या क्लासच्या सोबतच तुम्ही तेवढा टॉपिक घरी जाऊन करू शकता. त्याच्यामध्ये काही अडचण आली, तुम्ही कधीही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला तरी चालेल किंवा कॉल केला तरी चालेल. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे. आणखी काही अडचण असली तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून बाकी आणखी डिटेल इन्फॉर्मेशन विचारू शकता. सोबत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू, ज्याच्यामध्ये मी घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये MSP, किमान आधारभूत किंमत. खरीप हंगाम लागलेला आहे, ज्यासाठी गव्हर्नमेंटनी MSP जाहीर केलेले आहेत. कशासाठी? खरीपच्या क्रॉपसाठी. तर तो व्हिडिओ लवकरच त्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.